सर्वांना नमस्कार। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 संच ए मधील आपण गणित विषयाचे 50 प्रश्न या ठिकाणी विश्लेषणासह पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलेले आहे आणि येथे इष्टिकाचितीबद्दल माहिती दिलेली आहे। यामध्ये इष्टिकाचिती त्रिमितीय असते तर हे विधान बरोबर आहे। इष्टिकाचितीला 12 कडा असतात तर हे 12 कडा सुद्धा बरोबर आहेत। इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठ चौरसाकृतीच असतात, हे विधान चुकीचे आहे ना आपणास चुकीचे विचारले तर इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठे चौरसाकृती नसून ते आयत असतात आणि घनाचे सर्व चौरसाकृती असतात, म्हणून हे विधान चुकीचे आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे। आणि चौथा, इष्टिकाचितीची लांबी रुंदी व उंची मोजता येते, हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची मोजता येते। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? या ठिकाणी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये 22,000 म्हणजेच 22,250 आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये लिहिणे गरजेचे आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येत आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? आपणास ही आकृती दिलेली आहे, खूप मोठी आकृती आहे आणि याची परिमिती विचारलेली आहे। तर ती परिमिती कशी काढायची? या ठिकाणी काहींची मापे दिलेली आहेत तर काहींची मापे दिलेली नाहीत। या ठिकाणी 2 सेमी माप दिले म्हणून याचे 2, याचे माप दिलेले नाही इथपर्यंत, पण ही बाजू कुठपर्यंत येते? इथपर्यंत, आणि ही बाजू इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत, हे 2 म्हणजे हे 4 होणार आहे, म्हणजेच ही बाजू 4 होणार आहे, 2 4। त्यानंतर हे माप दिलेलं आहे 2 सेमी, हे वरचे माप दिलेले नाही ते आपण इथं 2 सेमी, याच्या पुढची ही 2 सेमी असणार आहे। आडवे माप दिलेले आहे 2 सेमी असणार आहे। हे येथील माप आपणास 2 सेमी आहे, येथील 2 सेमी आहे, येथील 2 सेमी आहे, येथील 2 सेमी आहे, हे सुद्धा 2 सेमी असणार आहे, कारण पुढचे माप हे 4 सेमी आहे, हे 2 सेमी आहे, हे इथून इथपर्यंत सुद्धा 2 सेमी असणार आहे आणि इथून इथपर्यंत 6 सेमी। तर आपण सर्व मापांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे। हे माप आहे 2 4 6, 6 2 8, 10 12 14 16 18 20 22, 22 आणि 4 26, 28 30 आणि 6 36 आणि या सर्वाची परिमिती येणार आहे 36 सेमी। यामधील कोणताही अंक विसरायचा नाही। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नामध्ये काय केलेले आहे? दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली, तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला। काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयांना विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला? तर यामध्ये या दोन्हींची बेरीज करायची आहे। दोघांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज येते 39,680। हा झाला या मोटरसायकलची किंमत, कारण ही किंमत आणि हा खर्च मिळून ही दिलीपला 39,680 ला पडली आणि त्याने विकली 40,750, म्हणजे यामध्ये नक्कीच नफा झालाय, पण नफा किती झालाय ते या किमतीतून ही किंमत वजा करायची, त्यामुळे आपणास नफा कळणार आहे। या ठिकाणी आपण 40,750 मधून 39,680 वजा केले असता 1,070 रुपये आपणास नफा होणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नात काय विचारलेले आहे? एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आली, तर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल, तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आली? तर ही पोती आहेत, यांची आपण काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत आणि प्रत्येक पोतं 40 किलोग्रॅमचे, हेच आपलं निघणार आहे धान्य। पहा या ठिकाणी आपण 85 अधिक 50 अधिक 15 घेतलेले आहे आणि याची बेरीज येते 5 आणि 5 10 0 चले 150 पोती, आणि 150 पोत्याला आपण 40 ने गुणले असता 6,000 किलोग्रॅम, हे किलोग्रॅम दिले म्हणजे हे सुद्धा किलोग्रॅमच असणार आहे, तर त्या धान्य हे 6,000 किलोग्रॅम असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात।
हा प्रश्न पाहिला तर या ठिकाणी कोणती चिन्हे येतात असे विचारलेले आहे. 3/4 आणि 6/8 आहे. 6/8 म्हणजेच 3/4. यांचा जर आपण अपूर्णांक केला तर पाहिलं तर 3/4 3/4 म्हणून या ठिकाणी बरोबर चिन्ह येते. आणि या ठिकाणी कोणतं आहे 3/4 आणि 7/9 आहे. आपण जर याचा छेद समान करून जर पाहिलं तर कोणता अपूर्णांक कसा येईल ते आपण पाहणे गरजेचे आहे. तिरकस गुणाकार करायचा आहे. 9 त्रिक 7 पाहिलं 27/36 आणि इकडून इकडं 7 चोक 28/36. तर यामध्ये जर पाहिलं तर इकडचा अपूर्णांक मोठा असणार आहे म्हणून या ठिकाणी हे चिन्ह येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक येतो 4. पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले, दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. यामध्ये चुकीचे विधान कोणते आहे, याचा पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. तर चुकीचं काय आहे पहा. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. म्हणजे विषम संख्या आपण 3 धरली, याला जर 3नच गुणले तर उत्तर हे विषम संख्याच येते. ते सम सांगितले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर चुकलेले आहे. कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो. बरोबर आहे. कोणत्याही संख्येला जर 0ने गुणले तर गुणाकार 0 येतो. गुण्य गुणिले गुणक बरोबर 0 असेल तर गुण्य किंवा गुणक 0 असतो. हेही बरोबर आहे. कोणताही गुण्य किंवा गुणक जर 0 असेल तर उत्तर 0च येणार आहे. कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 हा अंक येणार नाही. तसं काय सांगता येत नाही. 8 अंक येणंच असं काही नाही. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पुढील प्रश्नात काय आहे बघा. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. या ठिकाणी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांच्या विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटांत पूर्ण केला. म्हणजे 15 मिनिटांचा हॉल्ट आहे आणि या 15 मिनिटाच्या हॉल्ट नंतर 1 तास 50 मिनिटांमध्ये हा प्रवास पुन्हा पूर्ण केला. कुठून, वर्धा ते यवतमाळ पूर्ण केला. तर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता. आता हा पूर्ण प्रवास किती वेळाचा झालेला आहे, म्हणजे 1 तास 30 मिनिटं, 15 मिनिटं हॉल्ट घेतलाय आणि त्यानंतर 1 तास 50 मिनिटं प्रवास केलाय. हा प्रवास झाला 5 9 2 तास 95 मिनिटं. परंतु या मिनिटाचं आपण तासात रूपांतर करायचंय म्हणजेच 1 तास 35 मिनिटं होणार आहे. म्हणजेच 3 तास 35 मिनिटं प्रवास केला आणि ती निघाली होती 10 वाजता. 10 वाजल्यापासून 11 12 आणि 1 वाजून 35 मिनिटांनी ती किती वाजता पोहोचेल, तर 1 वाजून 35 मिनिटांनी ती पोहोचणार आहे. किती वाजता पोहोचेल, किती तास प्रवास केला विचारलेला नाही. त्यामुळे किती वाजता पोहोचेल असं जर विचारले असेल तर 10 वाजल्यापासून 3 तास 35 मिनिटं प्रवास केलाय म्हणजे 11 12 आणि 1 वाजून 35 मिनिटांनी ती पोहोचणार, रोशनी पोहोचणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागली. तर जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती असेल. तर भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये लागले. तर ही भिंत किती चौरस मीटरची आहे हे काढण्यासाठी आपण 2700 भागिले 45 करणार आहोत. म्हणजे पूर्ण क्षेत्रफळ येणार आहे 9 5 45 9 3 27 0 0 5 1 5 5 36. तर ही भिंत ही 60 चौरस मीटरची येणार आहे. भिंत 60 चौरस मीटरची येणार आहे. तर याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जर 60 चौरस मीटर येत असेल तर त्याची लांबी जर 15 असेल तर रुंदी ही 4 असणार आहे. म्हणजे 60 चौरस येणार आहे. रुंदी आपली 60 मीटर असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येतो. पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे. 12 किलोग्रॅम अधिक 1350 ग्रॅम बरोबर किती. आता दोन्हींची एकक समान करायचे आहेत म्हणून 12 किलोग्रॅम हे किलो आणि हे ग्रॅम, आणि हे जर ग्रॅम असेल तर 1 किलोग्रॅम आणि 350 ग्रॅम होणार आहे. तर 0 5 3 13 किलोग्रॅम 350 ग्रॅम
याचा पर्याय क्रमांक येतो 3, कारण 13 किलोग्रॅम आणि 350 ग्रॅम येणार आहे. पुढील प्रश्न घेऊया. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले, तर ही रक्कम दशांश पद्धतीत कशी लिहाल? 72 रुपये आणि 5 पैसे म्हणजे 0 आणि 5 असणार आहे, म्हणून या ठिकाणी 72 रुपये 5 पैसे याचा अर्थ होतो म्हणजे 72.05 रुपये आणि याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली, तर त्याला या गव्हाच्या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती? या ठिकाणी नफा झालाय का तोटा विचारलेले आहे. सर्वप्रथम आपण किती रुपयाला खरेदी झाली ते पाहू. 2500 रुपयाने 300 पोती घेतली म्हणजे 2500 रुपयाने 300 पोती घेतली. आपण 0040 आणि 25×3=75 म्हणजे 7,50,000 रुपयांची त्यांनी खरेदी केलेली आहे. आणि विक्री किती रुपयाची झाली पाहूया. 2700 गुणिले किती पोती खराब झालेली आहेत? 70 पोती खराब झालेली आहेत, म्हणजेच 230 पोती विक्रीसाठी सापडलेली आहेत. का सापडलेली आहेत? कारण 70 पोती या 300 पोत्यातून खराब झालेली आहेत, म्हणून 230 पोती सापडलेली आहेत. तर यांचा गुणाकार केला तर 1 2 3 0 23 7 161 ला 1 हातच्याले 16 23 2 46 56 62. पहा या ठिकाणी 230 पोत्यांचे 6,21,000 रुपये झालेले आहेत, म्हणजे 7.5 लाखांना घेतलेला माल त्यांनी 6,21,000ला विकलाय, म्हणजेच नक्कीच तोटा झालाय. परंतु तोटा किती झालाय तो आपण काढण्यासाठी 6,21,000 यातून वजा केले तर आपणास तोटा कळणार आहे. 000 1,29,000 रुपये या व्यवहारात तोटा होणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारले. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870, 13,850, 9,640, 25,390, 7,450 ची मदत केली, तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला? म्हणजे या पाचींची आपण बेरीज केली तर बेरजेचे उत्तर येते 69,200. येथे 69,200 उत्तर आले, पर्याय नंबर 4. तर पुढील प्रश्न पहा. 3 एकदिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली, तर 3 दिवसांत एकूण किती आसने रिकामी राहिली? आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किती टक्के आसने रिकामी राहिली हे सुद्धा काढू शकतो, किंवा हे वेगवेगळे दिवस असल्यामुळे ह्यांचे पर्सेंटेज एकाच खुर्च्यांसाठी असल्यामुळे आपण एकत्र करून सुद्धा काढू शकतो. तर चला आपण दोन्ही पद्धतीने काढूयात. पहा 1250 खुर्च्यांपैकी किती आसने शिल्लक राहिली होती? तर 12%. टक्के म्हणजे 100. शून्याला 0 गेले, 5 2 10, 25 आणि 25 सख्ख 150. पहिल्या दिवशी 150 आसनं शिल्लक राहिली. 10% म्हणजेच 125, म्हणजे दुसऱ्या दिवशी 125 आणि 4% जर काढायचं झालं तर 1250 गुणिले 4 भागिले 100. शून्याला 0 गेले, 5 2 10, 25, 2 2 4 म्हणजे 25 2 50. तर यामध्ये 50 केलं तर 5 5 आणि 5 10 2 12ला 2 हातच्याले म्हणजे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पहा हा मार्च महिना आहे, म्हणजे 31 तारखेचा महिना आहे, आणि 15 तारखेला जर पाहिलं तर 29, 30 आणि 31 या तारखेचे वार आपणास काय होतात? 3 वेळा येतात, किंवा 1 2 3. तर 15 तारीख 8 आणि 1 तारखेलाच पहा या ठिकाणी सोमवार येणार आहे. सोमवार, मंगळ आणि बुध हे तिन्ही वार काय होणार आहेत? 5 वेळा येणारे आहेत. तर इथं काय विचारले, कोणता वार 5 वेळा येईल?
सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार 5 वेळा येणार आहेत, कारण 1, 2, 3 तारखेचाच वार 29, 30 आणि 31 ला येतो. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे 5 वेळा येतात. आणि तुम्ही जर या पर्यायात पाहिलं तर बुधवारच फक्त आहे आणि तो पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे बुधवार हा 5 वेळा येतो. सोमवार, मंगळवार येतो पण तो पर्यायामध्ये नसल्यामुळे आपण या ठिकाणी बुधवार घेतलेला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 म्हणजेच 3.5 सेमी आहे, तर त्याचा व्यास किती असेल? 3.5चा व्यास हा 7 सेमी असणार आहे, कारण त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न घेऊयात. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्येची बेरीज किती? या ठिकाणी 2 क्रिया विचारलेल्या आहेत. उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिली आणि उजवीकडून. तुम्ही जर उतरत्या क्रमाने म्हटलं तर तुम्हाला नेहमी पायऱ्या या ठिकाणी दिसल्या पाहिजेत. उतरता क्रम म्हणजे वरून खाली, म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या येणार आहे आणि यापैकी 3 78 78 78 78 आहेत. म्हणजे आपण शतक स्थानचा 3 1 3 5 यामध्ये सगळ्यात मोठी 1 नंबरला ही येणार आहे. त्यानंतर 2 नंबरला यातली काय यातली येते पहा 52 ही 2 नंबरला येणार आहे. त्यानंतर 3 नंबरला 3 आणि 4 नंबरला. तर पहा आपण या ठिकाणी मांडूनच घेऊयात. या ठिकाणी संख्या मांडलेल्या आहेत. काय? पहिली व उजवीकडून तिसरी. उजवीकडून म्हणजे इकडून तिसरी 1 2 आणि 3 ही आणि पहिली ही, या दोघांची काय करायची आहे? बेरीज. पहा या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे 1,56,882. याचा पर्याय क्रमांक 1 आहे. यामध्ये आपण पहिली संख्या व उजवीकडून 3 नंबरची संख्या 1 2 3 अशा पद्धतीने संख्या घेतली तर त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर बेरीज येते 1,56,882. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, 15 लिटर 200 मिली म्हणजे 15 लिटर 200 मिली. हे मिली आहे आणि हे लिटर आहे. वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती? यांची वजाबाकी करायची. तर या ठिकाणी 1 लिटर 670 मिली, तर यांची वजाबाकी केली तर 0 7 6 1 0. 1 लिटर 670 मिली हे उत्तर येणार आहे आणि याचं उत्तर आहे 1 लिटर 670 मिली. पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? दिलेल्या संख्या आहेत आणि 3ची कसोटी लगेच आठवायची. अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. 3 आणि 2 5 आणि 5 10 2 12. या 12ला 3 ने भाग जातो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? हा जो अपूर्णांक दिलाय 14/35 याला 7 ने जातो. 7 2 14 7 5 35 म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक 2/5 सुद्धा असणार आहे. आपण जर पाहिलं तर समान छेद 3 वजा 2 1/7 येतोय. याचं पाहिलं तर 8 6 2/5. पहा हा 2/5 आलाय. याचा सममूल्य अपूर्णांक म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार आहे. समान छेद 5 4 आणि 3 7/5 आलेला आहे. समान छेद 7 आणि 5 आणि 2 7 म्हणजेच याचा अपूर्णांक 1 येतोय. याचा सममूल्य अपूर्णांक 2/5 आलेला आहे. याला आपण भाग घातल्यानंतर 2/5 आला. याचाही 5 येतो, म्हणून हा सममूल्य अपूर्णांक आहे. पुढील प्रश्न घेऊयात. प्रणवला 24,17,300 रुपयांचा प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचे आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल? तर कर्ज घेण्यासाठी ही फ्लॅटची किंमत आहे आणि एवढे पैसे आहेत, तर यामधून ही किंमत जर वजा केली तर आपणास पर्याय नंबर 1 उत्तर येते 17,05,000 रुपये. आपण ही वजाबाकी करूनही पाहूयात. पहा या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली आहे. 17,05,000 उत्तर आलेले आहे. 17,05,000 पर्याय क्रमांक 1 आहे. पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात कशा पद्धतीने विचारले आपण पाहू शकता. 12 तास 18 मिनिटं वजा 6 तास 45 मिनिटं बरोबर किती? आपण या ठिकाणी तासाचं मिनिटात रूपांतर करायचं. हे 18 आहे, हे 45 आहे, म्हणून याचा 1 तास आपण इकडे द्यायचा आहे. म्हणजेच 11 तास आणि 60 मिनिटं जर इकडे दिली तर 78 मिनिटे होणार आहे. हे तास आणि हे मिनिट आपल्या कॅल्क्युलेशनसाठी हे घेतलेलं आहे. वजा 6 तास 45 मिनिटं किती उरत आहेत? 8 5 गेले
5 तास 33 मिनिटं उरतायत, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. यामध्ये काय केलं तर 18 मधनं 45 घालवता येत नाही, तिकडं आपली वजाबाकी चुकेन, म्हणून आपण हे 60 मिनिट याद घेतलेले आहेत. म्हणजे 1 तास कमी केला इकडचा, 11 तास केले आणि 11 तासातले 60 मिनिट आपण याद केले, त्यामुळे आपले घड्याळाचे वजाबाकी बरोबर येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे बघा, 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? अगोदर 90चे विभाजक कोणकोणते आहेत पाहूया. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 नाही, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 6 आहे, 7 नाही, 8 नाही, 9 आहे, 9 10 90, 10 10 100, 10 9 90. आता पहा 10 9 90, त्यानंतर 15 सख्ख 90, त्यानंतर 18 पंच 90, त्यानंतर 30 त्रिक 90, त्यानंतर 45 दुने 90 आणि 90 एके 90. हे सर्व झाले त्याचे विभाजक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 90चे हे 12 विभाजक झालेले आहेत आणि यांची बेरीज जर आपल्याला विचारली तर ती 234 येते. आपण या सर्वांची बेरीज करून पाहू शकतो. तर चला पुढील प्रश्न घेऊया. दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या क्रमांकाची दुप्पट किती? पहा, हे जे अपूर्णांक दिलेत याचा अंश समान दिलेला आहे. याचा अंश समान दिलेला आहे म्हणजेच ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान अपूर्णांक आहे. आणि चढत्या क्रमाने मांडायला सांगितले म्हणजे ज्याचा छेद मोठा तो लहान, म्हणून लहान अपूर्णांक 1 नंबरला येणार आहे, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 आणि 5 अशा पद्धतीने येणार आहे. तर शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट, तर शेवटून दुसरा म्हणजे 4 नंबरचा अपूर्णांक आहे 1/4, याची दुप्पट येते 2/4, म्हणजेच बेके बे बेदोनी 4 म्हणजेच अर्धा, म्हणजेच याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील प्रश्न घेऊया. रमेश व सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला 10.8 दराने व सुधाला 10.7 दराने व्याज मिळाले. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? दोघांची ही रक्कम सारखी आहे, त्यानंतर कालावधी सारखा आहे, फक्त व्याज दर जो आहे तो 7.5 आणि 8 आहे, एवढाच फरक आहे. आणि मिळणारे व्याज हे 500 रुपयाने जास्त आहे. तर 0.5% जर 500 रुपये असतील तर 100 रुपयांना किती, अशा पद्धतीने केले तर याचं उत्तर येतं 1,00,000 रुपये. पा या ठिकाणी दोघांची म गुणिले द गुणिले क घेतलेले आहे. वजा म गुणिले द गुणिले क बरोबर 500 रुपये या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे याच्या रकमेतून ही रक्कम वजा केली तर 500 रुपये येणार आहे. छेद समान आहे म्हणून आपण छेद समान घेतलेला आहे. दोन्हीकडची मुद्दल सुद्धा समान आहे म्हणून तोच काळ सुद्धा समान आहे म्हणून कट केलेला आहे. तर दर हा 8 वजा 7.5 बरोबर 500. तर आपण इकडे जर घेतलं तर 500 वर हे 100 गुणिले घेतलं तर 2 शून्य म्हणजे 50,000 झाले. बरोबर 8 वजा 7.5 म्हणजे 0.5 आलेले आहे. आणि 0.5 जर आपण इकडे जर पॉइंट घेतला 0.5 तर याचा एक पॉइंट घालवण्यासाठी आपण एक शून्य वाढवणार आहे. आणि 5 एक्के 5 म्हणजे 5, 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच ही 1,00,000 रुपये रक्कम होणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे, 9,32,004 वजा चौकट बरोबर 59,896. यामध्ये काय करायचं आहे, इथले वजाबाकी येण्यासाठी इथं कोणती संख्या असेल, ही जर संख्या काढायची असेल तर ही या संख्येतून वजा केली तर तरी सुद्धा ही संख्या निघते. म्हणजेच 9,32,004 वजा 59,896 ही जर वजाबाकी केली तर याचे उत्तर जे येते, उत्तर येते 8,72,108 म्हणजे पर्याय नंबर 4. पुढील प्रश्नात काय विचारले आहे बघा. ऋतुजा जवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 प्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्या जवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजा जवळ किती रक्कम होती? तर
47 गुणिले 50 करायचं आणि त्यामध्ये 37 मिळवायचंय. 35 ला 2387 याचे उत्तर येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. प्रश्न 53 आहे. 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक बरोबर किती? हे आपण व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे की 2 लक्ष. पहा या ठिकाणी आपण मांडून घेतलेले आहे 2 लक्ष म्हणजे 2 लाख. 13,000 आपण या ठिकाणी 13,000. 72 शतक हे शतकच्या घरात 72 घेतले की 7,200 होतं. 38 दशक म्हणजे 380 आणि 13 एकक म्हणजे 13. अशा पद्धतीने याची आपण सर्व ठिकाणी बेरीज केलेली आहे. 3 8 आणि 1 9 3 आणि 2 5 7 आणि 3 10 ला 0 चले 1 1 आणि 1 2 आणि 2. या ठिकाणी उत्तर येते आहे 2,20,593. याचा पर्याय क्रमांक 1 येतो. पुढील प्रश्नात काय विचारलेले आहे पहा. 2 दशक म्हणजे या ठिकाणी 20. 3 एकक म्हणजे 3. 5 शतांश म्हणजे 0.05. तर 8 दशांश म्हणजे 0.8 बरोबर किती? तर याची बेरीज केली असता आपण शून्याच्या खाली 0 घ्यायचा आहे. पहा 85 आणि हे 23 म्हणजे 23.85 म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येतो. पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे बघा. 1 रिम बरोबर टिंब कागद. 20 दस्त म्हणजेच 1 रिम. तर 480 कागद म्हणजे सुद्धा 1 रिम. तसेच 40 डझन म्हणजे सुद्धा 1 रिम. परंतु 40 ग्रोस म्हणजे 1 रिम होत नाही. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या किती? यामधून ही संख्या जर वजा केली तर आपणास उत्तर येणार आहे 38.361. म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा पुढील प्रश्न काय आहे. दशादशे 7 दराने 5,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे व्याज किती होईल? पहा या ठिकाणी व्याज बरोबर किती येतंय. मुद्दल 5,000 दर 7 आणि काळ 3 भागिले 100. शून्याला 0 गेले 0. 5 7 35 350 गुणिले 3 1 5 आणि 0 म्हणजे 1050. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 1050 रुपये व्याज होणार आहे. म गुणिले द गुणिले क भागिले 100 म्हणजेच. पुढील प्रश्न घेऊयात. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. हे त्रिकोणाकृती मैदान आहे आणि याची बाजू 100 आहे. 100 100 100 म्हणजे 300 मीटरला 1 फेरी होते. 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. 300 मीटरला 1. तर असे 5 फेऱ्यांसाठी 1.500 म्हणजे 1.5 किलोमीटर एका वेळेस फेरी पूर्ण करणार आहे एका दिवसाला. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत जाईल? एक आठवडा म्हणजे 7 दिवस. 7 0 0 0 7 5 35 ला 5 हात 3 7 आणि 3 10. 10.500 म्हणजे 10.5 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर आणि 500 मीटर अंतर ती एका आठवड्यात चालणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय निवडा. पदावलीचं योग्य उत्तर म्हणजे बरोबर उत्तर. पहा याचं उत्तर किती येत आहे. पहिल्यांदा गुणाकार 5 त्रिक 15 15 आणि 12 आणि 12 15 आणि 12 27. याचं उत्तर बरोबर येत आहे. 3 2 6 आणि 6 18तनं 10 गेले 8 राहिले 8 आणि 6 14. याचे उत्तर 14 येते. याचे उत्तर पहा. पहिल्यांदा गुणाकार 12 पंचे 60 ला 0 12 आणि 6 18 180 वजा 2 अधिक 4 म्हणजे 180 वजा 2 178 182 येतं याचं उत्तर. याचं उत्तर किती येतं? याचं उत्तर 10 आलं. गुणिले 2 याचं उत्तर 20 आलं. 18 आणि 20 38 18 28 आणि 38 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. याचं उत्तर 27 येते. पर्याय क्रमांक 1 आलेला आहे.
खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 380 च्या 1/4 पटीपेक्षा कमी असते? 380 च्या 1/4 म्हणजे 90 अंशापेक्षा कमी हा लघु कोन असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. पुढील प्रश्न घेऊयात. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? मुलांची विचारली. मुली 48 आहेत तर मुलं किती टक्के असणार आहेत? 52% असणार आहेत. म्हणजे आपल्याला 1600चं 52% काढायचंय. 1600चं 52% काढलं तर किती येतंय पहा. 100 शून्याला शून्य गेले. 16 1 16 16 2 32 ला 2 हातच्या 3 16 85 3 83 म्हणजेच 832 मुलं असणार आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येतोय. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन म्हणजे 12.5 म्हणजे 25 रुपयाचे 2 पेन झाले. 5 रुपये 25 पैसे या दराने 5 सिस पेन्सिल्स, 5 रुपये 25 पैसे दराने 5 सिस पेन्सिल्स म्हणजे 26 रुपये 25 पैसे झाले. विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? म्हणजे 25 आणि 26 रुपये 25 पैसे म्हणजे किती झाले? तर 51 रुपये 25 पैसे झाले, म्हणून पर्याय क्रमांक 2. पहा यामध्ये काय आहे, हे दिलेलं आहे. येथे कोणताही प्रश्न दिलेला आहे, मला अपेक्षा आहे की येथे रंगवलेल्या भागाचंच काढायला सांगितलेलं असेल, त्यामुळे आपण इथं रंगवलेल्या भागाचंच प्रमाण काढणार आहोत. यामध्ये 1/3 भाग रंगवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे अधिक 3/7 आहे, अधिक 3/4 आहे. तर यांची आपणास काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. बेरजेसाठी पहिल्यांदा आपण याची बेरीज करणार आहोत. 7 त्रिक 21, 7 एके 7 अधिक 3 त्रिक 9, 9 7 16/21 आलेला आहे, अधिक 3/4 म्हणजेच काय आलं याचं उत्तर. खालच्याचा गुणाकार करायचा 21 चोक 84, वरच्याची बेरीज करायची 16 चोक 64 अधिक 21 त्रिक 63, 63 आणि 64 7 6 12 127/84 हे या प्रश्नाचं उत्तर आलं आणि याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आपण ह्या भागांचा छेद समान केलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा हा दुसरा भाग घेतलेला आहे, याचं छेद समान केलेले आहेत आणि याची बेरीज केली की 127/84 आहे. पुढील प्रश्न घेऊयात. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट टिंबटिंब असते. सहमूळ संख्यांचे सामायिक अवयव हा एकच असतो, याची दुप्पट जर केली तर 2 येते, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढील प्रश्नात काय विचारलेले आहे? खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये प्रमाण खूप महत्वाचे असते. 1 झाड बरोबर 20 झाडे आहेत आणि यावर प्रश्न काय विचारलेला आहे पहा. पहिला, साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाची किती झाडे जास्त आहेत? साधना विद्यालय येथे आहे आणि ज्ञानदा विद्यालय येथे आहे. यामध्ये 5 झाडं म्हणजे 20 100 झाडं झाली आणि हे 4 म्हणजे 80. तर किती झाडे जास्त आहेत? 100 वजा 80 म्हणजे 20 झाडं जास्त आहेत. काही ठिकाणी फक्त झाडं मोजतात आणि आकडा लिहितात, 5 मधनं 4 गेले 1, हे चुकीचं आहे. तर हे प्रमाण पाहणं, वरील प्रमाण पाहणं खूप गरजेचे आहे, कारण 1 झाड बरोबर 20 झाडांचं प्रमाण आहे. पुढचा प्रश्न आहे, वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांची एकूण किती झाडे लावली? पहा यामध्ये एकूण किती झाडे लावली, तर या सर्वांची एकूण करायची, त्याला 20 न गुणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, 17 गुणिले 20 केले की 17 2 34, 340 झाडं लावली, म्हणून याचं उत्तर येणार आहे 340. या ठिकाणी 67वा प्रश्न काय आहे? 8712 अधिक 13,500. 13,500 म्हणजेच किती? तर 12,750 जे इथं दिलेलं आहे ना 8,700, यांची बेरीज करायची आहे. बेरीज इथे 21,462, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे बघा. सोहमने 2000 रुपयांच्या 6 नोटा बदलून, म्हणजे 2000 रुपयांच्या 6 नोटा म्हणजे एकूण रक्कम झाली 12,000 रुपये. बदलून काय केलेलं आहे? बदलून 100 रुपयांच्या व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा? 100 आणि 50च्या म्हणजे
150 रुपयांची एक नोट झाली आणि हे 150 रुपयांची एक नोट करायची असेल तर आपणास 12,000 मधनं 150 रुपयांची नोट काय करायची आहे, वजा करायची आहे. तेवढ्या नोटा घ्याव्या लागणार आहेत. ह्याला शून्याला शून्य गेले, 15 एके 15, 15 8 20, 8 शून्य म्हणजे 100 रुपयांच्या या ठिकाणी 80 नोटा असणार आहेत आणि 50 रुपयांच्या 80 म्हणजेच 20,000 12,000 होण्यासाठी पहा या ठिकाणी 8,000 होती रक्कम आणि या ठिकाणी 4,000 रक्कम होती. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 100 रुपयांच्या किती नोटा लागतील तर 100 रुपयांच्या 80 नोटा लागणार आहेत म्हणून पर्याय नंबर 3 घेतलेला आहे. हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती येईल. एकक आणि शतक. आता यामध्ये काय सांगितलेले आहे, 6 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे सुरुवात ही मोठ्या लहानात लहान 6 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची म्हणजे लहानापासून आपण शून्यापासून करता येणार नाही. या ठिकाणी 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची किमान एकदा म्हणजे हे अंक एकदा वापरायचे. त्या ठिकाणी 5 अंक आहेत, या ठिकाणी एकदा जर वापरायचे 6 अंकी जर संख्या तयार करायची असेल तर ही संख्या तयार होते. कारण हे 8 जर आपण इकडे घेतलं तर ही समसंख्या तयार होते. आपल्याला विषम संख्या सांगितली. अंकांच्या एकक व शतक स्थानच्या एकक आणि शतक स्थानी 3 गुणिले 5 15 येते म्हणून याचे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील पहा, निशाने 1350 रुपयांस घेतलेला एक वस्तू 1730 रुपयांस विकली. या व्यवहारात तिला किती नफा की तोटा झाला. तर हे अतिशय सोपं आहे. 1730 वजा 1350 घेतली 1350 ला आणि विकली एक वस्तू 1750 रुपयांना विकली. तर विकली म्हणजे या ठिकाणी नफा झाला आणि याचं उत्तर येतं 380 म्हणून येथे 380 रुपये नफा झाला. पुढील प्रश्न घेऊयात. शेजारील आकृतीस दुमडून घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. म्हणजे लगतच्या पृष्ठावर जर अंक यायचा असेल तर त्याच्या पुढे कोणता अंक येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि 4च्या पुढे जर आपण पाहिलं तर 9च्या या बाजूला 16 येणार आहे, या बाजूला 1 येणार आहे, या बाजूला 4 येणार आहे आणि 9च्या वर 25 येणार आहे. त्यामुळे 4च्या समोर हे 36 येतं म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर त्रिकोणी आणि चौरस संख्यांच्या बाबतीत 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते हे विधान चुकीचे आहे. कारण 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार च्या निम्मी म्हणजे त्रिकोणी संख्या असते हे याचं उत्तर आहे. म्हणून ही पर्याय नंबर 4 हे चुकीचं विधान आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 12 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती. आता 12 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या म्हणजे 12चा पाडाच या ठिकाणी लिहायचा आहे. तो कोणत्या उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठी 12 1 12 12 2 24 12 36 32 48 4 12 65 60 12 70 72 12 7 84 12 8 96 या 12 ने विभाज्य असलेल्या संख्या आहेत आणि त्यातली डावीकडून 5वी संख्या. डावीकडून म्हणजे इकडून 1 2 3 4 आणि 5 ती 48 येते म्हणून पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. पहा पुढील प्रश्न काय. अफरोजने 12 किमी 300 मीटर अंतरापैकी 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले. तर तिने किती अंतर धावत पार केले. तर या 12.300 मधून 9.500 वजा करायचा आहे आणि त्याची वजाबाकी येते 2.800 आणि 2.800 म्हणजे 2 किलोमीटर आणि 800 मीटर हे जर पाहिलं तर हे येते 2 किलोमीटर 2.8 किमी म्हणजेच 2 किलोमीटर आणि 800 मीटर. हे उत्तर बरोबर आहे म्हणून याचे पर्याय क्रमांक 1 येतो. आणि शेवटचा प्रश्न आहे. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाने आगाऊ तिकीट 5780 रुपयांस काढले परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला
किती नुकसान झाले. नुकसान झाले म्हणजे 30% नुकसान झालेले आहे, कारण ही कपात केलेली आहे. आपल्याला फक्त 5780 चे आपल्याला 30% काढायचं आहे. ती कपात केलेली आहे, म्हणजेच हे आपलं 30% नुकसान झालेलं आहे आणि तेच नुकसान म्हणजे आपले नुकसान आहे. तर 8 त्रिक 24 ला 4 हातच्याला 2 7 त्रिक 21 22 23 ला 3 हातच्याला 5 त्रिक 15 2 17 1734 रुपये नुकसान झालेले आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. अशा पद्धतीने आपण गणितचे 75 प्रश्नांचे सर्व प्रश्न सोडवून पाहिलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.